आजच्या लेक्चरमध्ये आपण साहित्याची निर्मिती प्रक्रिया आणि त्याचा आस्वाद. आता साहित्याची निर्मिती प्रक्रिया आणि आस्वादमध्ये बेसिकली थोडंसं थिअरॉटिकल जास्त आहे. अप टू द पॉईंट इथे काही असं सांगण्यासारखं एवढं काही नाही आहे. पण जे प्रमुख मुद्दे आहेत त्या मुद्द्यांना अनुसरून जर काही आपल्याला म्हणजे भाषा या गोष्टीशी धरून बरेचसे प्रश्न त्याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. भाषा निर्मिती किंवा मग साहित्य निर्मिती मागच्या प्रेरणा वगैरे या घटकांच्या संदर्भातल्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला या ठिकाणी विचारल्या जाऊ शकतात. मग याच्यामध्ये आता या पुढच्या पुस्तकामध्ये आपण काय काय पाहणार आहोत तर साहित्य म्हणजे एकदम निर्मिती प्रक्रियेचे स्वरूप कसे होतं हे साहित्याच्या संदर्भात आहे म्हणून ते तसं सांगितलेलं आहे. निर्मिती प्रक्रियेचं स्वरूप कसं होतं सुरुवातीच्या काळातलं, निर्मिती प्रक्रियेचे घटक कोणकोणते होते, त्याच्यानंतर निर्मिती प्रक्रियेविषयीचे सिद्धांत आहेत, त्याच्यानंतर आस्वाद प्रक्रिया काय आहे, आस्वाद आणि आनंद काय आहे, ठीक आहे, आणि शेवटी अभिरुची. तर हे थोडंसं ढोबळ पुस्तक आहे त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला कंटाळवाणं वाटू शकतं. पण एकदा तरी तुम्ही हे लेक्चर डोळ्याखालून घाला आणि त्यानंतर त्याचे जे पॉईंट्स आहेत महत्त्वाचे ते तुम्ही नोट डाऊन करत राहा जेणेकरून तुम्हाला रिव्हिजनसाठी सोपं राहील. हे तुम्हाला मी सारखं का सांगतो आहे, तुम्हाला जेव्हा प्रामुख्याने MPSCच्या विद्यार्थ्यांना जेव्हा मेन्सची तयारी करायची असते तर त्यावेळेस वेळ खूप कमी राहतो आपल्याकडे आणि मात्र सिलेबस हा खूप फास्ट असतो. अशावेळी आपण हे पूर्ण लेक्चर पाहत बसणार नाही आहोत. अशावेळी आपण नुसतं ते नोट्स डोळ्याखालून घातल्या तर आपला कॉन्फिडन्स हा वाढू शकतो, ठीक आहे. मग त्यासाठी नोट्स मेकिंग, मल्टिपल टाईम्स रिव्हिजन त्या नोट्सची हे जर तुम्ही सातत्याने करत राहिलात, सातत्य ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे हे लक्षात ठेवा. सातत्य जर असेल तर तुम्ही काही पण असाध्य ती गोष्ट साध्य करू शकताय. आपल्या तुकारामांची एक सगळ्यांना माहिती असेल, असाध्य ते साध्य करता सायास कारण अभ्यास तुका म्हणे, ठीक आहे. हा एक कोट आहे, लक्षात ठेवा. म्हणजे इम्पॉसिबल गोष्ट पॉसिबल केव्हा होऊ शकते तर जेव्हा तुम्ही सारखा अभ्यास कराल तेव्हा. अभ्यास म्हणजे सातत्य आणि तीच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे न चुकता, ठीक आहे. सातत्य त्याच्यामुळे ठेवा. 2 दिवस केला, 1 दिवस नाही केला असं चालणार नाही. आता हे जे मी बोलतो आहे हे यशवंतराव चव्हाण म्हणजे YCMUचे जे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी लागू नाही आहे. मी समजू शकतो की जे एक्सटर्नल पेपर देत आहेत ते नोकरी सांभाळून, आपला व्यवसाय सांभाळून वगैरे, किंवा महिला गृहिणी घरातल्या सगळी जबाबदारी सांभाळून हे गोष्टी करत आहेत. मला प्रामुख्याने जे स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही गोष्ट सांगायची होती, ठीक आहे. आता मूळ टॉपिककडे येऊयात. निर्मिती प्रक्रियेचे स्वरूप काय आहे तर याच्यामध्ये निर्मिती प्रक्रियेमागचं कुतूहल काय होतं, निर्मिती प्रक्रियेमागची प्रेरणा काय होती. आता तुम्हाला जे जास्त करून जे पॉईंट्स लिहायचे ना, यातुकल्पना, अनुकृती, क्रीडा, आत्मशोध, जीवनशोध आणि आकलन. तुम्हाला प्रश्न विचारताना निर्मितीमागच्या प्रेरणा याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. साहित्य निर्मितीमागच्या प्रेरणा कोणकोणत्या आहेत तर तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर म्हणून या गोष्टी लिहू शकता सगळ्या, ठीक आहे. यातुकल्पना असेल, अनुकृती असेल, क्रीडा असेल, आत्मशोध, जीवनशोध, आकलन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये लिहू शकताय. आता हे मी फास्ट घेण्याचा प्रयत्न करतो आहे पण लेक्चर काय 10 मिनटाच्या आत उरकत नाही आहे, ठीक आहे. आता यांनी जी सुरुवात केली ती खूप डीपमध्ये केलेली आहे. ज्याला खूप वेळ असेल तर त्याला मी हे थोडंसं पॉज करा आणि पहा. सुरुवात त्यांनी डिरेक्टली मानवाच्या गुहेपासून केलेली आहे. म्हणजे सुरुवातीचा काळात माणूस कसा राहत होता. सुरुवातीला आपण गुहांमध्ये राहत होतो, मग ते वादळ वाऱ्याने फांद्या खाली पडल्या, मग त्याने गुहेचा आकार घेतला, झोपडी कल्पना सुचली, मग जी मानवाची पहिली निर्मिती मानली गेली, ठीक आहे. म्हणून नैसर्गिक घटनांच्या अनुकरणातून निर्मितीची पहिली प्रेरणा झाली असं त्यांनी असं म्हटलं, ठीक आहे. निर्मिती प्रक्रियेविषयी कुतूहल निर्माण. निर्मिती म्हणजे काय, काहीतरी क्रिएशन, ठीक आहे. आता हे जे म्हणजे हे थोडंसं तुम्ही डीपमध्ये वाचा ज्याला वेळ असेल त्यांनी, नाहीतर ह्याचा संबंध एवढा आपल्या मराठी वाङ्मयाशी एवढा काही संबंध नाही आहे. आता निर्मिती कशाला म्हटलं तर निर्मिती म्हणजे एक प्रकारची रचना. कुतूहल कशामुळे निर्माण झालं ते तुम्हाला मी आता सांगितलं. बहिणाबाई चौधरींची कविता खोप्यामधली खोपा ही कविता काय सांगते, अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिनं झोका झाडेला टांगला. पिलं निजली खोप्यात जसा झुलता बंगला, तिचा पिलामध्ये जीव झाडाले टांगला.
त्याच्यातली शेवटची जी ओळ आहे ना ती महत्त्वाची ठरते बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेतली. तिची उलुशीच चोच तेच दात तेच ओठ, तिची म्हणजे कोणाची, त्या खोपा बांधणाऱ्या सुरण पक्षाची. तुले तुले म्हणजे कोणाला, आपल्याला मानवाला देले रे देवानं 2 हात 10 बोट. ठीक आहे. म्हणजे क्रिएशनचं जे सांगितलं निर्मितीमागचं कुतूहल त्या कवयित्रीला त्या एका सुगरण पक्षाच्या घरट्याकडे पाहून मिळालं. तसं आपल्याला जी साहित्य निर्मिती आहे